नमस्कार, मी श्वेता पवार, सीसीटीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून मागील वर्षापासून खेळाडूंना रेल्वे तिकीट दरामध्ये दिली जाणारी 75% सूट ही सबंध भारतामध्ये बंद करण्यात आली आहे। यामुळे क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना खूप मोठा आर्थिक व मानसिक फटका बसलेला आहे। तरीही 75% सूट सुरू करावी व त्याच्यामध्ये वाढ करून 90% करावे या मागणीचे निवेदन सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाच्या वतीने DRMच्या वतीने सचिव ताजुद्दीन यांना सोलापूर शहर क्रीडा शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक संतोष खेंडे, शहर सचिव सुहास चंचोरे व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। तत्पूर्वी कुस्तीमधील ऑलिम्पिक मेडल पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये प्रथमच राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होत आहे। त्यानिमित्त क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीने सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन करून राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला। स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्राचं राज्य क्रीडा दिन होत आहे। सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना राज्य क्रीडाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज आम्ही सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने संपूर्ण देशभरात मागील वर्षापासून जो रेल्वे कन्सेशन 75% खेळाडूंना दिलं जात होतं रेल्वेमध्ये, तर ते रेल्वे कन्सेशन वर्ष झालं जवळजवळ बंद झालेलं आहे। याच्यामुळे सोलापूरतील नव्हे, महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये क्रीडा क्षेत्रात प्रचंड असंतोषाचं वातावरण झालेलं आहे। हे ज्याच्यामुळे खेळाडूंना आर्थिक फटका बसलेला आहे। खेळाडू मानसिक प्रेशरमध्ये गेलेले आहेत। ते जर चांगलं क्षेत्र करायचं असेल तर आपल्याला हे 75% कन्सेशन हे मिळालंच पाहिजे। आणि आमच्या संघटनेची इच्छा आहे की 75% कन्सेशन नव्हे तर 90% कन्सेशन हे केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाने आपल्या खेळाडूंना दिलं पाहिजे, ही आमची आग्रहाची मागणी आहे। आणि आणखीन एक आमची मागणी आहे की 10% आरक्षण हे प्रत्येक रेल्वेच्या डब्यामध्ये खेळाडूंसाठी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसाठी 10% आरक्षण देखील प्रत्येक याच्यामध्ये असलं पाहिजे, असं आमची मागणी आहे। त्यानंतर आंदोलन करून संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। या प्रसंगी ज्येष्ठ क्रीडा संघटक राजू माने, शहर उपाध्यक्ष वसीम शेख, सहसचिव श्रीधर गायकवाड, नावेद मुन्शी, खजिनदार गंगाराम घोडके, सहखजिनदार प्रशांत कदम, संचालक प्रबुद्ध चिंचोळीकर, महादेव चिवरे, इक्बाल दलाल, बाबूलाल इंगळगी, अनिल सलगर, शिवानंद सुतार, इम्तियाज शेख, मुजम्मिल शेख, खेळाडू म्हणून विठ्ठल सरबदे, हर्षल कोठारी, संतोष पाटील आदी खेळाडू उपस्थित होते।